माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्यानं अशीच समाजसेवा घडत राहावी अशी मी प्रार्थना करतोय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली इथे आयोजित भव्य दिव्य केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राजचषक 2025च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, क्रिकेटचे विविध संघ, खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की मला आनंद आहे की या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते. मात्र यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती. कारण अधिवेशन सुरू होतं. आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतोय. बक्षीस म्हणून 51 बाईक्स आहेत, 2 इलेक्ट्रिक कार आहेत. मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा हा कपिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं होतोय. संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत. ते म्हणाले की कपिल पाटील यांचा स्वभाव आहे की ते कुठलीही गोष्ट लहान होऊ देत नाहीत. भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायला हवी, ही त्यांची खासियत आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की कपिलजी सांगत होते की माझी झालो तरी लोक मोठ्या संख्येनं आलेत, मात्र आपण कधीच माझे होत नाही. निवडणुका येत असतात, जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवं. लोकांच्या मनातून माझी झालो नाही म्हणजे सगळं मिळवलं असं समजायचं. कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फडणवीस शेवटी म्हणाले की कपिल पाटील यांच्या हातून सातत्यानं अशीच समाजसेवा घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.